श्रीराम साधक हो, सध्या आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे थोर शिष्य परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचे लेखक गुरुभक्त भास्कर अनंत लिमये सांगतात. दुसऱ्या दिवशी श्री गुरूंना वंटीमूरचे रामय्या मास्तरांनी आपल्या घरी नेले. भोजनोत्तर श्री गुरूंनी मंजिनबेट्ट महादेवप्पाचे घर किती दूर आहे अशी चौकशी केली. अवघ्या अर्ध्या मैलावर आहे असे समजताच श्री गुरु तिकडे गेले, कारण तो श्री गुरूंचा निष्ठावंत भक्त होता. श्रीमन महाराजांच्या वर्षांताच्या आराधनेसाठी श्री गुरूंच्या आज्ञेप्रमाणे तो गोंदवलेस गेला असता एकाएकी आजारी पडला. उत्सव चालू असतानाच वास्तविक तो मरणार, पण उत्सव पाहण्याची त्याची जबर इच्छा जाणून ती त्याची इच्छा पुरी करण्याकरिता श्री गुरूंकडून त्याचे मरण 6 दिवस पुढे ढकलले गेले. उत्सव संपल्यावर एकादशीच्या दिवशी सकाळी श्री गुरूंनी त्याच्याजवळ जाऊन, "काय महादेवा, आज जाण्यास काय हरकत आहे?" असे विचारले. महादेवप्पा उठून बसला व श्री गुरूंच्या पायावर मस्तक ठेवून, "जाण्यास परवानगी देऊन मला पाठवा," असे म्हणाला. "तसेच कर," असे म्हणून श्री गुरूंनी श्रीमन महाराजांचे चरणतीर्थ आपल्या हाताने त्याला दिले. त्यानंतर महादेवप्पा डोक्यावरून पांघरुण घेऊन झोपला. थोड्याच वेळात त्यास ऊर्ध्व लागला व तो स्वर्गस्थ झाला. खरोखर तो पुण्यात्मा म्हणून त्यास असे मरण लाभले. श्री गुरूंनी स्वतः उभे राहून त्याचा अंत्यसंस्कार करविला. जमलेल्या लोकांना उद्देशून, महादेवप्पा निष्ठावंत भक्त म्हणून श्रीमन महाराजांनी त्याच्यावर कृपा केली व आपल्याकडे नेले असे सांगितले. आणि म्हणूनच श्री गुरु महादेवप्पाच्या घरी गेले. त्याच्या बायकोने आपल्या लहान मुलांना श्री गुरूंच्या पायावर घातले व आपणही पायावर मस्तक ठेवून ती शोक करू लागली. दयासागर श्री गुरूंनी मधुर वाणीने त्या साध्वीचे सांत्वन केले व तिच्यावर अनुग्रह करून आपल्या अक्षय पिशवीतून एक मुठभर सोन्याची नाणी तिला दिली. तसेच तीर्थ, फल, मंत्राक्षता देऊन ते अश्वत्थपूरला परत आले. प्रतिष्ठापनेच्या दिवसापासून अश्वत्थपूर सोडेपर्यंत श्री गुरूंनी आसपासच्या हजारो ब्राह्मणेतरांकरता जेवणाची सोय केली होती. अष्टमीच्या दिवशी जेवण करून श्री गुरु तेथून निघाले. त्यापूर्वी त्यांनी सर्वांना दर्शन दिले. श्री रामरायाची व श्रीमन महाराजांची आरती केली. सर्वांना काजूचा प्रसाद दिला. तेथून केंजे संकप्पय्यनवर यांच्याकडे जाऊन तेथून रात्री काळीवाडी मठापर्यंत ते चालत गेले. दुसऱ्या दिवशी बैलगाडीने उडपीस गेले. 1 दिवस तेथे राहिले. श्रीकृष्ण दर्शन घेतले. तेथील अष्टमठांच्या स्वामींचेही दर्शन घेऊन आगंबी मार्गाने ते श्री क्षेत्र व्यंकटापूरला आले. श्री गुरूंनी अश्वत्थपूर व तेथील लोकांसंबंधी 50 वर्षांपूर्वी काढलेले उद्गार तंतोतंत फलद्रूप झाले असल्याचे पटत आहे. तेथील समाज उन्नतीच्या शिखरावर पोहोचला आहे. देवालयाचा विस्तार झाला असून ते बंदिस्त आहेत. श्री शृंगेरी जगद्गुरू, अनेक यतिमुनी, केडगावचे श्री नारायण महाराजांसारखे अनेक भगवत भक्त व थोर पंडितांनी अश्वत्थपुरास भेटी दिल्या आहेत. तेथील देवालयाभोवती श्रीमदाचार्यांचे मठ, श्री मारुती मंदिर, श्री गुरु मंदिर वगैरे देवालये तशीच अनेक घरे झाली आहेत. गजेंद्रगड येथे गोविंद दीक्षित या नावाचे एक अग्निहोत्री ब्राह्मण राहत असत. श्री गुरूंवर त्यांची अत्यंत भक्ती व विश्वास असल्याने ते श्री गुरूंच्या दर्शनाकरिता वरचेवर बेलधडीस व व्यंकटपुरास जात असत. श्री गुरूंचेही त्यांच्यावर तसेच प्रेम असल्याने त्यांनी त्यांना गोंदवल्यास नेऊन श्रीमन महाराजांकडून अनुग्रह देवविला होता. असो, साधक हो, तीर्थस्वरूप गोविंद दीक्षित हे श्री महाराजांना भेटले असता श्री महाराजांनी त्यांना आपल्या घरी श्री रामाची स्थापना करून खऱ्या अर्थाने कृतार्थ व्हा असे म्हटले व ब्रह्मानंद बुवांकडून तुमच्या मनासारखे काम होईल असे सांगून आशीर्वाद देऊन पाठविले. तीर्थस्वरूप गोविंद दीक्षितांच्या घरी परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराजांच्या हस्ते झालेली श्री रामाची स्थापना आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते
9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.